कोण कोण आपण? अरे वा, आम्ही कोण? महाराज, महाराज, माफ करा महाराज, मी ओळखलं नाही. पण मला इथे का आणलंय महाराज? न आणून कसं चालणार होतं? कुणी एक मराठी आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी रयतेच्या नावानच संबरडा फोडत असेल आणि तो एक भोसले कुलतपन्न, तर आम्ही काय कानाचे पडदे पोलादाचे करून शांत बसायला हवं होतं? कडे कपाऱ्या दऱ्या खोऱ्यातून निधड्या छातीनं घोड्यांच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्या माशिवबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लक्तरं गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्याच वेशीवर टाकतात. याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा, मर्दमावळ्यांच्या राज्याचा? आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ट रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली. तो हा दिवस पाहण्यासाठी? तुम्हाला मराठी असल्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी? काय करणार महाराज, किड्या मुंग्यांची किंमत नाही मराठी माणसाला. इथले सगळे धंदे गुजराती आणि सिंध्यांच्या हातात, हॉटेल उडप्यांच्या आणि पंजाब्यांच्या हातात. त्यांच्या जोडीला नेपाळ्यांनी चायनीजच्या गाड्या लावून गल्लोगल्ली लाल स्टुलं मांडली आहेत. चणे शेंगदाणे विकायला आलेले उत्तर भारतीय आज मंत्रालयापासून इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, कस्टम्स मध्ये मोठ्या हुद्द्यावर बसलेत. महाराज, मराठी माणूस आहे कुठे? हे सर्व करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं का दिनकर? तुम्ही का नाही धंदा केलात गुजरात्यांच्या बरोबरीने? हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडप्याने थांबवलं होतं तुम्हाला? उत्तर भारतीय मोठ्या हुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत. तुमच्या मुलांना IAS IPS शिकण्याची बुद्धी नव्हती? दिनकरराव, मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला. आमची कुठे शाखा नाही असं अभिमानानं सांगता तुम्ही. अहो, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावता? दिनकरराव, मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढवून घेतलीत. ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळच कापून काढलाय. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा. सरदार, राजपूत, ठाकोर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अदबीनं घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. उठा आणि या मध्यमवर्गीय मानमोडेपणा सोडा. माफ करा महाराज, चूक झाली, क्षमा असावी. क्षमा असावी महाराज, माफी असावी महाराज, ही केविलवाणी आर्जवा अजून किती दिवस करणार दिनकरराव? हेच ऐकण्यासाठी का मराठा तितका मिळविला होता? दिनकरराव, एक गाणं आहे बघा, वेडात मराठे वीर दौडले सात. आम्ही पुन्हा पुन्हा ते गीत ऐकलं. श्रवणीय चाल, सुरेख वाद्य मिळ, पण आजच्या काळात त्या गाण्यात बदल करायला हवा. माझा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि वेडात मराठे वीर दौडले सात. फक्त सातच? बाकीचे कुठे गेले? तेव्हा दिनकरराव उठा आणि म्हणा, वेडात मराठे वीर दौडले सात नाही, एक साथ. आणि मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. दिनकरराव, आई भवानीने 400 वर्षापूर्वी आमच्या हाती सोपवलेली जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवित आहोत. खेण्याआधी हाती 12 हत्तींचं बळ आणा, छातीचा कोट करा आणि म्हणा, हर हर महादेव. To watch more, log on to www.erosentertainment.com.